तुम्ही सकाळी किती वाजता उठता? मी मात्र झोपायला उशीर झाला तरी रोज पहाटे 5 वाजता उठण्याचा नियम पाळतो. आपले मोठे काय म्हणायचे की लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य धन लाभे. ही केवळ म्हण नाही तर जीवनाचा खरा मंत्र आहे. हाल एरोल्ड नावाचा एक जागतिक स्तरावरचा प्रसिद्ध व्यक्ती आहे. तो अत्यंत यशस्वी व्यावसायिक होता. एका भीषण अपघातातून त्यानं स्वतःला उभं केलं आणि 2008च्या आर्थिक मंदीमध्ये त्याला प्रचंड मोठं नुकसान सहन करावं लागलं. म्हणजे हा एकेकाळचा जो अब्जाधीश व्यक्ती होता तो एकदम कर्जबाजारी झाला. आता त्यांनी हार काही मानली नाही आणि तो मार्ग शोधण्यासाठी एका यशस्वी मित्राकडे दिला आणि त्या मित्राने दिलेला त्याला जो सल्ला होता तो अगदी साधा होता. तो काय म्हटला की हे एक काम कर, सकाळी लवकर उठ. पहिल्यांदा त्याला हा सल्ला खूपच साधा आणि निराशाजनक वाटला, पण परिस्थितीमुळे त्यानं तो अंमलात आणला आणि त्याने काय केलं की रोज पहाटे तो 4 वाजता उठू लागला. आणि आश्चर्य म्हणजे थोड्याच दिवसांत काय नाही 4 वाजता उठायचा काय तो ध्यानव्यान करत असेल आणि त्याच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. पहाट खरोखरच जादुई असते का? होय, कारण ती आपल्याला स्वतःशी जोडते. हेलने जीवन बदलणाऱ्या सवयींना एक नाव दिलं. त्याचं नाव होतं सेवर्स, SAVERS. म्हणजे ह्या 6 सवयी तुमचं आयुष्य पूर्णपणे घडवू शकतात. S म्हणजे सायलेन्स, थोडक्यात ध्यान. शांत बसून स्वतःकडे पाहणे म्हणजे ध्यान. मन शांत करणे, आतल्या विचारांना समजून घेणे आणि सकारात्मक ऊर्जा मिळवणे ही ध्यानाची ताकद आहे. ध्यानामुळं मन प्रसन्न, हलकं आणि एकाग्र होतं. Sच्या पुढचं आहे A, अर्थात अफर्मेशन्स, सकारात्मक स्वसंवाद. स्वतःशी सकारात्मक बोलणं म्हणजे अफर्मेशन्स. आपल्या ध्येयांची मनात पुनरावृत्ती केल्यानं ती अंतर्मनात खोलवर बसतात. आपण जसं बोलतो तसं घडतं, हे यामागचं मनोविज्ञान आहे. पुढचं आहे तो म्हणजे व्हिज्युअलायझेशन, म्हणजे कल्पनाशक्ती. आपली स्वप्न पूर्ण झाली आहेत अशी जिवंत कल्पना करणं म्हणजे व्हिज्युअलायझेशन. यामुळं मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. यश आधी मनात मिळतं आणि मग ते वास्तवात येतं. पुढचं आहे ई म्हणजे एक्सरसाइज, म्हणजे व्यायाम. शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. योग, प्राणायाम, चालणं किंवा कोणताही व्यायाम हा ऊर्जा वाढवतो आणि आळस दूर करतो. पुढचा 5वा आहे R म्हणजे रीडिंग, वाचन. पुस्तक वाचणारे लोक अनेक अनुभव घेतात, इतरांच्या चुका आणि यशातून शिकण्याची संधी त्यांना मिळते आणि वाचनामुळे विचारसरणी समृद्ध होते. स्क्रिबिंग लिहिणं, रायटिंग म्हणून आपण त्याला, म्हणजे स्वतःशी संवाद साधणं. विचार स्पष्ट होतात, मन हलकं होतं आणि दिशा मिळते. त्यामुळे दररोज थोडं लिहिलं तर जीवन बदलू शकतं. आणि या 6 सवयीपैकी किती सवयी तुम्ही अंगीकारल्यात? मी स्वतः या सवयींचा अनुभव घेतला आहे आणि त्याचा मला प्रचंड फायदा झाला आहे. तुम्ही पण एकदा प्रयत्न करून बघा. आज आपल्या सगळ्यांकडे वेळ आहे, तो नकारात्मक गोष्टींमध्ये घालवायचा, दुसऱ्याला खाली पाडायला वापरायचा की स्वतःला घडवण्यासाठी वापरायचा, हे आपल्यावर आहे. कोणतीही चांगली सवय लागण्यासाठी असं म्हणतात की 21 दिवस लागतात. तर मग चला उद्यापासून सुरू करा. हीच वेळ आहे स्वतःवर काम करण्यासाठी, स्वतःसाठी जगण्याची आणि जीवन अधिक सुंदर बनवण्याची. अनावश्यक भीती पसरवणाऱ्या, चुकीची गोष्ट तुम्हाला सांगणाऱ्या या गोष्टींपासून, या व्हिडिओपासून, या लोकांपासून तुम्ही दूर राहा. नकारात्मक गोष्टी तुम्ही लांब ठेवा, चांगल्या गोष्टीच बघा. काळजी घ्या, पण काळजी करू नका. पुन्हा भेटूयात.